रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्या विकास कामाच्यावरती विश्वास व्यक्त करत असतानाच भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे या माझ्या मित्र पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांसुद्धा अतिशय मन लावून त्या ठिकाणी प्रचारामध्ये हिरिरीने भाग घेतला। या साऱ्याचा परिणाम फार मोठ्या मताधिक्याने, ज्याला आपण ग्लोरियस विक्टरी असं म्हणतो, ते त्या ठिकाणी मिळवण्यामध्ये मला यश प्राप्त झालं। आज एनडीएची बैठक होणार आहे, या बैठकीच्या बाबतीत तुम्ही मी निघालो होता। मी एनडीएच्या बैठकीसाठी चाललो दिल्लीत आणि परवाच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मी त्या ठिकाणी बोलवलेली आहे। सर, ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला जे यश मिळालेलं आहे हे पाहता कुठेतरी हा महायुतीचा पराजय म्हणायचा। एक असं आहे की अनेक वेळेला वेगवेगळ्या निवडणुकींच्यामध्ये वेगवेगळी समीकरणं होत असतात। यावेळची समीकरणं वेगळी होती। आम्ही या साऱ्याचं निरीक्षण करू, आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू आणि पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने विधानसभेला सामोरे जाऊ। ज्या पद्धतीने शरद पवारांना यश मिळालंय त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, ठीक आहे ना, राजकारणामध्ये मी अनेक वेळेला सांगितलं की चढउतार होत असतात, तर त्या ह्याच्यातला तो चांगल्यापैकीचं यश आगामी कालावधीमध्ये मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।